जे खेळाडू खरं तर चिकाटीनं या मैदानावरती पाहायला मिळाले त्यांचा खेळ सुरू झाला. फायनल स्टार्ट. पहिला चेंडू अंपायरच्या दिशेने येस स्क्वेअर लेगच्या दिशेने गेलाय. क्षेत्ररक्षक विशाल आहे त्या ठिकाणी. एक धाव, एका धावेने खातं सुरू झालंय. तर आर्यन नाईक स्ट्राइक वरती या वेळेला येईल या चेंडूवरती खेळण्यासाठी. आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर गोलंदाज साहिल उल्वेकर ज्यानं मगाच्या मॅच मध्ये कमाल केली होती. दुसरा चेंडू या वेळेला अगदी फुटवर्कचा वापर केला होता. थोडीशी स्ट्रेचिंग करून हा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. आर्यन नाईकची नेहमीच खासियत राहिली आहे. चांगल्या गोलंदाजानं त्यानं अगदी बॉर्डरलाईनची बाहेरची दिशा दाखवली आहे. पुढील चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. जसा चेंडू सोडला जातोय ना तशी बॅट फिरवली जाते परंतु संपर्क होत नाहीये. खिडूक पाड्याचा हा गोलंदाज साहिल उल्वेकर नावाप्रमाणे गोलंदाजी करतोय. बामण डोंगरीचा हा खेळाडू आर्यन नाईक कमी वयामध्ये सर्वांचं मन जिंकतोय. मात्र या वेळेला त्याला विसरता कामा नये की ही सेमीफायनल आहे आणि इथून तुम्हाला शिरकाव करायचा असेल तर प्रयत्नाशिवाय पर्याय नाही. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. चेंडू पॅडला आदळलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेला प्रयत्न परंतु नकार दिलाय. सूर्या मस्कर या वेळेला स्ट्राइक वरती असेल. आतापर्यंत चेंडू आपण साहिल उल्वेकरचे पाहिले. 4 चेंडू 3 चेंडू 2 धावा पाहायला मिळत आहेत. सूर्या मस्कर या वेळेला चेंडू चांगला आहे. अगदी आपण पाहिलं ना यॉर्कर लाईनचा हा मारा होता मात्र संपर्कात घेता आलं नाहीये. ज्या वेळेला गोलंदाज गोलंदाजी करतो त्यावेळेला त्याची जागा निश्चित होते परंतु फलंदाजाची बॉडी लँग्वेज पाहून देखील चालूमध्ये गोलंदाज आपला चेंडू बदलत असतो. डॉट बॉल. काय जबरदस्त चेंडू फेकले गेलेत. साहिल उल्वेकर आपल्या या गोलंदाजीतून अप्रतिम प्रयत्न करून गेलाय. पहिल्या षटकाचा समाप्त होतो खेळ आणि 2 धावा धावफलकावरती रेखाटल्या गेल्यात. झी क्रिक युट्यूबच्या ब्रँडेड चॅनल वरती या मॅचला आपण पाहतोय घर बसल्या. चला वेळ लावू नका. 3 षटकांचा सामना आणि ज्यामध्ये खरं तर कमाल केली मागच्या 2 मॅच मध्ये. रोशन सर आपण पाहू शकाल गुलाम आपल्या गोलंदाजीतून खरं तर फलंदाजांना फटके मारताना गुलाम करून गेलाय. अशी काही गोलंदाजी त्याची राहिली आहे. मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं ना तर खरी कमाल त्यानं त्यावेळेस केली. 4 धावांचं समीकरण असताना देखील अगदी डिपेंड करण्याचा प्रयत्न त्याचा सफल राहिलाय आणि त्याच्याकडे चेंडू सुपूर्द केलाय. षटक क्रमांक 2. 3 षटक असताना दुसरा षटक त्याच्या वाट्याला आलाय आणि विचारसरणी करून इथे आर्यन नाईक पुन्हा एकदा सज्ज आहे. मॅच रंगात येईल यात मात्र शंका नाही आहे परंतु क्रिकेट रसिकांना मन जिंकायचं असेल तर या खेळाडूंना आपली कमाल दाखवावी लागेल. गुलामचा हा पहिला चेंडू फेकून काढेल आर्यन नाईक साठी. या वेळेला उचलून गेलाय. काय जबरदस्त फटका आणि तितकी सुंदर कॅच. अक्षय पवार व्हॉट अ ब्रिलियंट कॅच. अप्रतिम नेहमीच आपल्या खेळीतून सर्वांचं मन जिंकतोय. ज्या पद्धतीनं फटका खेळला ना त्याच पद्धतीनं कॅच देखील पाहायला मिळाली. विकेट नंबर पहिला मैदानाच्या बाहेर जाईल आर्यन. प्रत्येक चेंडूवरती नजर ठेवून स्वार होण्याचा प्रयत्न आर्यन नाईकचा आपण पाहिलाय परंतु थोडीशी या ठिकाणी ताकद पडली कमी. कारण यॉर्कर लाईनचा चेंडू हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न होता परंतु उडी घेऊन ज्या पद्धतीनं अक्षय पवारनं झेल घेतलाय ना अप्रतिम. म्हणूनच इथे अशा प्रकारच्या या खेळाडूंना दाद दिली जाते. शिवशंभो टीमच्या माध्यमातून तो मागच्या मॅच पासून इन झाला आणि मात्र शिवशंभोला एक सिंहाचा वाटा देऊन गेला. मात्र कौतुक करावं लागेल गुलामचं. आल्या पहिल्या चेंडूवरती ज्या पद्धतीनं विकेट प्राप्त केलंय ना आजचा दिवस खरं तर या गोलंदाजानं गाजवलाय असं म्हणायला काही हरकत नाहीये. आपण रिप्लाय मध्ये ती कॅच नक्कीच पाहिली झी क्रिक वरती.
चला वेळ लावू नका, नवीन फलंदाज मैदानावरती येईल. जयेश भोईर बातान गावातून आलेला हा खेळाडू इथे मात्र वन डाऊनची जागा घेतोय, अगदी फिल्डिंगची पाहणी करतोय आणि वॉर्मअप नंतर गुलाम याचा चेंडू कशा प्रकारे खेळावा हा विचार करतोय. गुलामनं आतापर्यंत चांगल्या चांगल्या फलंदाजांना थांबवलंय, मात्र इथे जयेश भोईर डावखुऱ्या हाताचा फलंदाज म्हणजेच डोकेदुखी असते, परंतु गोलंदाजाची गती काय काम करते हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. यावेळेला लॅप करण्याचा प्रयत्न होता, परंतु पंच आमच्याकडे वळतायत आणि सांगतायत हा खराब चेंडू आहे. अवांतर चेंडूनं धावसंख्येत भर पडेल. धावा अगदी संत गतीने पुढे चालल्या. 3 धावा धावफलकावरती. मागच्या षटकामध्ये साहिलनं एकही मोठा फटका मारू दिला नाहीये, ही त्याची खासियत राहिली आणि त्याही पेक्षा सुंदर काम इथे गुलाम करताना दिसतोय. आतापर्यंत 2 चेंडू फेकलेत आणि एकही धाव आतापर्यंत पाहायला मिळत नाहीये. तिसरा चेंडू गुलाम याचा पुन्हा एकदा जयेशसाठी मोठा फटका. थांबणार तरी किती, थांबणं माझं काम नाहीये, लांब लचक फटका मारणं हे माझं काम आहे आणि हेच उत्तर जयेशनं मात्र यावेळेस दिलंय गुलाम याला. हा ब्रँडेड षटकार, या ब्रँडेड षटकारानं धावसंख्येचा वेग 6च्या गतीने पुढे येताना दिसेल, कारण या फटक्याची खरं तर रोशन सर आवश्यकता होती. घाटावरती गाडी असल्यानंतर, गाडी मौसम मध्ये असल्यानंतर वळणातून अगदी सुव्यवस्थित जाते, मात्र एखाद मोठा फटका आला ना तर धावसंख्येचा वेग त्याच पद्धतीने वाढत असतो. असं चित्र यावेळेस पाहायला मिळालंय. जयेशनं पाहिलंय, तो सेट झालाय आणि गुलामला प्रत्युत्तर दिलाय. धावसंख्येचा वेग वाढायला सुरुवात झाली आहे. पुढचा चेंडू या षटकारानंतर जयेशसाठी पुन्हा एकदा खोदून काढलाय सरळ रेषेमध्ये. क्षेत्ररक्षक आहे अक्षय पवार, पहिल्याच टप्प्यात चेंडू उचलला. एकाच धावेवरती थांबवलाय. मागच्या चेंडूवरती षटकार गेल्यानंतर हा यॉर्कर लाईनचा चेंडू पाहायला मिळाला आणि या यॉर्कर लाईनच्या चेंडूवरती मिळाली 1 धाव आणि धावसंख्या 10. चौथा चेंडू यावेळेस सूर्यासाठी फेकून काढेल पंचांच्या उजव्या बाजूनं. मोठा फटका, ओहो काय जबरदस्त आडव्या पट्ट्यात खेचून काढलाय. पॅव्हलियनच्या वर चेंडू डायरेक्ट गायब. षटकार. हीच तर खासियत आहे रबर बॉल स्पर्धेची, हीच तर खासियत आहे सिंधुदुर्ग चषकाची आणि हीच तर खासियत आहे या दिबा पाटील मैदानाची. या मैदानावरती अनेक स्टार खेळाडू येत आहेत आणि आपले स्वप्न रंगून जात आहेत आणि त्या स्वप्नांमध्ये क्रिकेट रसिकांचं मन जिंकून जात आहेत. आज मन जिंकलंय अनेक खेळाडूंना. सद्यस्थितीला आपण पाहतोय अगोदरच्या मॅच मध्ये गोलंदाजानं मन जिंकलं, मात्र या मॅच मध्ये जयेश आणि सूर्या आपल्या टीमसाठी धडपड करतोय. ही धडपड महत्वाची आहे कारण ही सेमीफायनल आहे आणि आपल्याला जिंकायचं असेल तर प्रयत्नाशिवाय पर्याय नाही. हाच निर्धार जयेशनं केलाय आणि त्याला साथ देताना इथे मात्र सूर्या मस्कर गुलामला आता मात्र आपल्या पारड्यामध्ये ठेवण्याचं सामर्थ्य त्यानं निर्माण केलंय. या षटकातील आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि या 2 चेंडूंमध्ये कशा प्रकारे धावसंख्या जमवली जाईल की गुलाम त्यांना थांबविल हा प्रश्नचिन्ह खोडण्यासाठी पुन्हा एकदा चलूया. उजव्या बाजूने गोलंदाज चेंडू फेकण्याचा प्रयत्न. यॉर्कर लाईन, चांगला चेंडू आहे यावेळेस. एकच धाव मिळेल. फुल यॉर्कर पाहायला मिळाला. गुड लेंथ स्पॉट, फुल्लर लेंथ, शॉर्ट अप लाईन आणि पॉपिंग क्रीज. खरं तर गोलंदाजाचं एक लक्ष असतं, ध्येय असतं आणि त्या ध्येयाकडे लक्ष केंद्रित करत असताना सर्रास त्याला कानमंत्र दिला जातो की यॉर्कर लाईन शिवाय किंवा गतीशिवाय हा चेंडू फेकला जाऊ नये आणि तेच काम गुलामनं या चेंडूवरती केलंय. षटकार मारल्यानंतर बदल करण्याचा देखील त्याने प्रयत्न केला आणि तो सफल ठरलाय. या षटकातील हा शेवटचा चेंडू जयेश सती या शांततेला भंग करील का हा प्रश्नचिन्ह आता उत्तरात शोधण्यासाठी जाऊया पुढच्या चेंडूकडे. यावेळेला लोवर फुल टॉस वाकून खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे निमिष आणि चुकणार नाहीये. जयेशला परतावं लागेल. चांगला फटका परंतु मिस टायमिंग राहिलाय. जाता जाता गुलामनं जयेश नावाचं वादळ थांबवलंय. या 2 षटकानंतर एकूण धावा धावफलकावरती 17. पहिल्या षटकामध्ये साहिलनं 2 धावा खर्च केल्या, त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 15 धावा खर्च केल्या, मात्र 1 विकेट या षटकामध्ये आले आणि पहिल्या षटकामध्ये देखील आपल्याला या षटकामध्ये 2 विकेट आपल्याला पाहायला मिळालेत.
चला वेळ लावू नका आपण आज वारंवार विनंती केली जाते कारण 6:47 होत आहेत आणि अजूनही मॅच इथे बाकी आहे. मेगा फायनल मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी शिवशंभू 11 कामोठे आणि आई 11 पनवेल या दोन टीम संघर्ष करतायत. कोणत्या तरी एकाच टीमला या ठिकाणी विजय मिळणार आहे, परंतु कुठली टीम हाच सवाल आता रसिकांच्या मनामध्ये. आणि तो सवाल उत्तरात उतरवण्यासाठी तुम्हाला विनंती आहे की आपण लवकरात लवकर फिल्डिंग सजवायची आहे. शिवशंभू वेळ लावू नका बारक्या कांबळे, चला. कारण हार्दिक स्पोर्ट्स आयोजित सिंधुदुर्ग चषक, खरं तर या चषकाचे जे आयोजक आहेत ना काही, ते मुंबई, ठाणा, कल्याण, डोंबिवली या ठिकाणी आलेले आहेत. त्यामुळे या आयोजकांना देखील आपण सकाळपासून ज्या पद्धतीने सहकार्य केलं ना त्या पद्धतीने आपण सहकार्य करा. एकूण धावा आपण पाहतोय 17 धावा धावफलकावरती रेखाटल्या गेल्या. 3 षटकांचा सामना, 35च्या पुढे जाणं हे टार्गेट असेल आई 11 पनवेलचं. मागच्या लकी ड्रॉ मध्ये त्यांना चिठ्ठी मिळाली, एक मॅच त्यांची सेफ झाली, मात्र त्याच ठिकाणी त्यांना सेट होऊन निर्धार केला असावा की या सेमीफायनल मधून आम्ही फायनल मध्ये कसा प्रवेश मिळवावा. तर मागच्या मॅच मध्ये शिवशंभू टीमला आपण पाहिलं कशा प्रकारे मागच्या मॅच मध्ये झालं ते महत्त्वाचं नाही, सेमीफायनल तुम्हाला कशा प्रकारे खेळायचे आहे ते महत्त्वाचं आहे. मागे काय झालं ते महत्त्वाचं नाही, तुम्हाला आत्ता काय करायचं ते महत्त्वाचं आहे. नवीन गोलंदाजी मार्कवर धीरज, धारावे गावातून आलेला हा गोलंदाज इथे पहिला चेंडू फेकून काढेल. मोठा फटका, हो 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 हो, सूर्या नावाचं वादळ या सूर्यास्तात आपल्याला पाहायला मिळतंय. हा एक दमदार षटकार, या षटकाराने शांत झालंय वातावरण शिवशंभू संघाचं. कारण पहिल्या षटकाचा विचार केला, टाळ्यांचा कडकडाट होता, त्यानंतर मात्र जयेश आणि सूर्याला हे मान्य नव्हतं, त्यानं चोप दिला आणि मोठे फटके पाहायला मिळाले. या षटकारानं एकूण धावा 23 धावफलकावरती 2 विकेटच्या नुकसानीनंतर. चला विनंती आहे फिल्डिंग करणाऱ्या खेळाडूंना की आपल्यासाठीच वेळ होईल, त्यामुळे आपण लवकर लवकर त्वरा करा. आमच्यासोबत आज खरं तर जोडले गेले समीरजी राणे सर, रोशनजी पाताडे सर यांच्या मधुर वाणीतून आज आपल्याला समालोचन ऐकायला मिळालं. आणि पंचांची भूमिका पार करणारे सुबोध गोवारी, सचिन पाटील आणि सर्वच दानशूर दाते आधारस्तंभ. पुढील चेंडू षटकारानंतर यावेळेला लाभ केलाय, आडव्या पट्ट्या डिप मिड विकेटच्या वरून आणखी एक उत्तुंग भरारी घेणारा हा दमदार षटकार. काय जबरदस्त फटके पाहायला मिळतात. पहिल्या षटकामध्ये साहिलनं जे काम केलं त्याच्या पावलावर पाऊल ठेवायला कुठलाही गोलंदाज तयार नाहीये. इथे मात्र धीरजला प्रत्युत्तर दिलंय. या 2 चेंडूंवरती धावा झाल्या धावफलकावरती 29. चला चेंडू द्यायचे आहेत. आज मला तर असं वाटतंय पंचांनी प्रत्येक चेंडूचा इशारा कमी केला, मात्र चेंडू मागण्याचा इशारा जास्त आज पंचांनी केला. कारण भरपूर चेंडू आज या दिवसभरात गेले, कारण तितके सुंदर खेळ देखील आपल्याला पाहायला मिळालं प्रत्येक टीमच्या खेळाडूच्या माध्यमातून. चला आणखी एक चेंडू सुपूर्द करायचा आहे. आपण पाहू शकाल 29 धावा धावफलकावरती माफक अशी धावसंख्या रोशन सर झाली आहे. कारण 35 धावांचा पहिला टार्गेट असतो 3 षटकांमध्ये, त्यानंतर त्या टार्गेटच्या पुढे गेल्यानंतर फलंदाजाला एक बाजू मिळते. मात्र इथे गोलंदाजांना हा धावसंख्येचा वेग जर थांबवायचा असेल तर तीक्ष्णही गोलंदाज शिवाय पर्याय नाही, आणि ते पर्याय त्यांच्याकडे आहेत, मात्र कदाचित ते विसरले असावेत. सूर्या नावाचं वादळ आज सकाळपासून त्यांच्या टीममध्ये आई 11 पनवेल या टीमला सपोर्ट करताना दिसतोय. स्ट्राईकवरती लगातार 3ऱ्या षटकारासाठी हॅट्रिकसाठी तयार धीरज. पुन्हा एकदा हा चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मागच्या दिशेने चेंडू गेलाय, क्षेत्ररक्षक आहे, चेंडू उचलण्याचा प्रयत्न करील, तो चेंडू इथे अडलाय का हा प्रश्नचिन्ह. मात्र इथे चेंडू अडवण्यात यश आलंय, परंतु नक्की तिथे काय झालंय ते आपल्याला पाहायला मिळेल. पंच इशारा करतील. दोन धावा तर इथे कंप्लीट केल्या आहेत, मात्र तिथे 2च धावा मिळतील.
येस ओके. मोठा फटका इथे मात्र अक्षय पवार मिस टायमिंग स्ट्रोकची कॅच घेण्यासाठी आणि इथे आणखी एक कॅच. सूर्याला थांबवलंय. इथे मात्र गरजेचं होतं टार्गेट सफल करणं. प्रत्येक खेळाडू हा आपल्या टीमचा एक पाठीचा कणा असतो आणि ज्या वेळेला त्याच्या बॅटमधून मोठे फटके येतात त्यावेळेस त्याला टार्गेट करणं फार महत्त्वाचं असतं. इथं धीरजनं पहिल्या 2 चेंडूंवरती मोठे फटकार केल्यानंतर त्याच्या साथीदारानं त्याला सल्ला दिला. मात्र त्यानंतर त्यानं गोलंदाजीमध्ये व्हेरिएशन दाखवलं, बदल दाखवला आणि चित्र वेगळं झालं. इथे आपण पाहतोय आतापर्यंत 4 चेंडू फेकलेत आणि 12 धावा खर्च केल्यात. 1 डॉट, 2 षटकार आणि 1 विकेट. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि या 2 चेंडूंवरती किती धावांची मजल आतापर्यंत i11 टीमचे खेळाडू मारतायत ते पाहणं आता उत्साहदायक आहे. धीरज नवीन फलंदाज धीरज याचा 5वा चेंडू खेळून काढेल. डावखुरे हाताचा फलंदाज. आज डावखुरे हाताचे फलंदाज आपल्याला फार पाहायला मिळाले. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. ऑन साईडला चेंडू गेला. निमिष रेडकर त्या ठिकाणी आहे आणि एकच धाव. एका धावेने 30 धावा धावफलकावरती. शेवटचा चेंडू आहे आणि या शेवटच्या चेंडूला कशा प्रकारे समाचार देतील, कशा प्रकारे धीरज त्यांना थांबवेल हे पाहूया. शिवशंभो टीममध्ये देखील तितकेच मातब्बर खेळाडू आहेत आणि i11 पनवेल टीमचा विचार केला तर आज सकाळपासून खरं तर त्यांची कामगिरी फार सुंदर राहिली आहे. शेवटचा चेंडू. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मिड विकेटला परेश कडके आहे. चेंडू उचलला आहे बारक्या कांबळे याच्याकडे. मात्र इथे रनआउटची विकेट. दुसरी धाव घेताना इथे विकेट द्यावी लागली. मात्र एका धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय तो म्हणजेच 31 धावा आणि 32 धावांचं टार्गेट इथे मात्र समोर ठेवलंय ते म्हणजेच i11 पनवेल संघानं शिवशंभो 11 कामोठे संघासमोर. आज दिबा पाटील मैदानावरती आपण पाहिलं सिंधुदुर्ग चषकामध्ये अनेक स्टार खेळाडू आले ज्यानं खरं तर आपापल्या पद्धतीनं आपल्या टीमसाठी प्रयत्न केला आणि मी खरंच आवर्जून या खेळाडूंचं कौतुक करेल की नेहमीच प्रत्येक मॅचेसमध्ये ते आपली उत्तुंग कामगिरी करत असतात आणि आपल्या गावाचं, आपल्या तालुक्याचं, आपल्या जिल्ह्याचं नाव रोशन करत असतात. अशा सगळ्या खेळाडूंना हार्दिक स्पोर्ट्स या सर्व शिलेदारांच्या वतीनं आम्ही आभार व्यक्त करतोय आणि त्यांना पुढील मॅचसाठी शुभेच्छा देतोय. आज खरं तर निमिष रेडकर या खेळाडूचं देखील कौतुक करावं लागेल. आजच्या दिवसामध्ये त्यानं फार सुंदर काम केलं. सिंधुदुर्ग चषकामध्ये आपण खरं तर पाहिलं निमिष रेडकर हा सिंधुदुर्गचाच आहे. मात्र आज त्याची खेळ आपल्याला पाहायला मिळाली. तर आपण पाहूया सिंधुदुर्ग चषक 2025. आज पहिला दिवस शनिवार आणि शनिवार म्हटल्यानंतर आज जे आमचे रसिक यूट्यूबवर सुट्टी नसल्यामुळे लाईव्ह टेलिकास्ट पाहत होते ना त्या सर्वांचा आभार व्यक्त करतोय. आणि उद्या पावसाळी रबर बॉल स्पर्धा अर्थातच सिंधुदुर्गमधील रत्नागिरीमधील सगळ्या टीम ज्या यांना खरं तर सहभाग घेतला ना त्या सर्वांना विनंती आहे की आपण उद्या बरोबर 8:45 वाजता अर्थातच हार्दिक 11 पनवेल आणि पंचशील पनवेल या टीमला विनंती आहे आपण 8:45 वाजता रिपोर्टिंग करायची आहे. 9 वाजता आपले मॅच चालू होईल. या मॅच नंतर आपण चलूया या इनिंग नंतर पुन्हा एकदा शब्दांचं मधुर भांडार आणि विवरण या सेकंड इनिंग मध्ये ऐकवण्यासाठी आज खरं तर क्रिकेटची परिभाषा अतिशय सुमधुर आवाजातून आपल्याला आवडणारी पाहायला मिळाली असे रोशन पाताडे सर. सेकंड इनिंग मध्ये जाऊया. धन्यवाद सुशांत पाटील सर. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. या स्पर्धेचा आज पहिल्या दिवसाचा अंतिम टप्पा आपण पाहतोय. 3 षटकांचे सामने आणि जिंकण्यासाठी मात्र आता टार्गेट सेट केलं गेलंय 32 धावा. जवळपास 10:30च्या सरासरीने मात्र फलंदाजी करावी लागणार आहे.
हार्दिक स्पोर्ट्स हे भव्य दिव्य पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेचे क्वालिटी क्रिकेट एक ऑल इज वेल असं आयोजन ज्याला म्हटलं जातं. कसलीही कसर सोडलेली नाहीये, कोणती कमतरता नाही या स्पर्धेमध्ये. थोडंसं स्पीडअप ठेवा. आता फिल्डिंग टीमला विशेष विनंती आहे, आपण खेळाडूवृत्ती दाखवा, उगाच आपण वेळ वाया घालवू नका ही विनंती असेल. 18 चेंडू आणि 32 धावांचा पाठलाग करायचा आहे सामना जिंकण्यासाठी. एका बाजूला शिवशंभो स्पोर्ट्स आणि एका बाजूला i11 पनवेल. कामोठे आणि पनवेल मध्ये हा सामना आहे. एक माफक अशी धावसंख्या 32 धावा बनवायच्या आहेत आणि शिवशंभो स्पोर्ट्स कामोठे संघाकडून मात्र सलामीवीर बॅटर मैदानावरती दाखल झाले. थोडासा बदल बॅटिंग लाईनअप मध्ये होतोय. अक्षय पवार आणि सोबत निमिष रेडकर आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातले खेळाडू आहेत आणि मुंबईमध्ये आपण जर पाहिलं तर भटवाडी घाटकोपरला बिलॉंग करतात. निमिष आज जबरदस्त खेळ केला. दुसऱ्या बाजूने अक्षय पवारने थोडीशी उशिरा एंट्री केली, लेट आले पण थेट आले. चांगली सुरुवात. पंचांचा ग्रीन सिग्नल, हिरवा कंदील. पहिला बॉल गोलंदाजी मार्क वरती मात्र आपण पाहतोय ते सचिन मोरे. पहिला चेंडू फुल टॉस आणि या वेळेला उंचीही गाठतोय आणि लांबीही गाठेल. बॉल मात्र झाडा झुडपातून हवा के साथ साथ घट्टा के संग संग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पहिल्याच बॉलवरती घणाघाती प्रहार आणि बॉल जातोय सीमा पार. षटकार. अक्षय पवार झालाय वाऱ्यावर स्वार. बॉलला पाठवलं सीमारेषा पार, बॅटला काढली धार आणि ठोकला पहिल्याच बॉलवरती षटकार. या वेळेला मात्र फ्लाइटेड यॉर्कर होता. गतीमध्ये थोडंसं परिवर्तन केलं, तिकडे व्हेरिएशन सादर करतोय सचिन मोरे. पहिला बॉल षटकार ठोकला आणि नंतर मात्र बीट झाले. 32 धावांचं एक माफक लक्ष. पुन्हा एकदा खोलात टाकलेला बॉल मात्र खोदून काढला. या वेळेला ड्राईव्ह केला लॉंग ऑफच्या दिशेने, तिथे मात्र थोडंसं फंबल झाले फिल्डर. थ्रो मात्र डेंजर झोन कडे मात्र पहा, अगदी विकेट किपरच्या दिशेने एक फ्लॅट रॉकेट थ्रो पाहायला मिळाला लॉंग ऑफ वरतून. 3 षटकांचा हा शेवटचा सामना आजच्या दिवसातला. सेमीफायनल नंबर 1 आहे. उपांत्यपूर्व आपण फेरीतून दाखल झालेल्या या उपांत्य फेरीत खेळताना 2 संघ. पुन्हा मिस टाइम स्ट्रोक निमेश रेडकरच्या बॅट आणि बॉल मध्ये प्रॉपर मिडल ऑफ द बॅट नाही करता आला. आणखीन एक चेंडू मात्र निर्धावी येईल या ओव्हर मधला. स्कोरबोर्ड वरती धावा आहेत 7. लाईट्स ऑन झालेत मैदानाच्या, मॅचही ऑन आहे. या वेळेला मात्र पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक. बॉल मात्र रिंगाळत जातोय तो वाईडिश लॉंग ऑन काउ कॉर्नरच्या दिशेला. एकेरी धावेची भर पडेल स्कोर कार्ड वरती. दोन्ही तुल्यबळ संघ, एका बाजूला पनवेल एका बाजूला कामोठा. हा सामना अजूनही खांदा कॉलनीत आहे. आता तो पनवेलला जाईल की कामोठ्याला येईल. एका बाजूला आपण पाहतोय तो i11 पनवेल आणि त्यांच्या विरोधात शिवशंभो 11 कामोठे. या वेळेला थोडीशी दिशाहीन गोलंदाजी. व्हाईट बॉलचा इशारा येतोय पंचांकडून. अतिरिक्त धाव मात्र तिकडे नक्कीच पंचांच्या माध्यमातून दर्शवली जाते. व्हाईट बॉलचा इशारा आला, एक्स्ट्रा रन्स मिळत आहेत. धावसंख्येचा आकडा पुढे सरकतोय. 7 वर बॅटिंग करतोय तो अक्षय पवार आणि या वेळेला एक फ्लॅट शॉट आडव्या बॅटने काउ कॉर्नरच्या दिशेला अडवलाय, ढकललाय बॉल आतमध्ये. आणि हे गरजेचं आहे, ज्या वेळेला तुम्ही एक माफक लक्ष समोर सेट केलंय त्यावेळेला अशा एकेका धावेला तुम्हाला अडवणं खूप महत्त्वाचं समजावं लागतं आणि तेच केलं इथे. मात्र क्षेत्ररक्षकाने ती धाव अडवली आणि पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर 11 धावा स्कोरबोर्ड वरती लावल्या गेल्या अक्षय पवार आणि निमिष रेडकर यांच्या माध्यमातून. i11 सुद्धा पूर्ण प्रयत्न करतंय. दुसऱ्या बाजूने शिवशंभो कामोठे सुद्धा शर्तीचे प्रयत्न घेऊन उतरलेत. लक्ष मोठं नाहीये परंतु दोन्ही बाजूने जिंकण्याचा प्रयत्न जो आहे तो 100% केला जातोय. आपलं सर्वोत्कृष्ट, आपलं बेस्ट आज तुम्हाला या वेळेला द्यावं लागेल तर आणि तरच तुम्ही मेगा फायनल गाठू शकता. आज जर जिंकलात तर बक्षीस पात्र व्हाल, अन्यथा सकाळपासून घेतलेली मेहनत, सकाळपासून केलेले परफॉर्मन्स सगळे वाया जातील.
थोडे आणखीन एफर्ट्स इथे आता मात्र दोन्ही टीमला लावायचे आहेत. सकाळपासून चांगला खेळ तरी या दोन्ही टीमने केलाच आहे, परंतु अजून थोडीशी मेहनत घ्यायची आहे, अजून थोडेसे परिश्रम घ्यायचे आहेत, अजून थोडेसे प्रयत्न करायचे आहेत, अजून थोडासा संघर्ष करायचा आहे आणि मेगा फायनल तुमची आहे. 11 वर बिनगडी, कोणताही विकेट नाही अजून. करण घनसोलकरला आपण पाहतोय मगाच्या मॅच मध्ये जबरदस्त बॉलिंग केली, परंतु समोर कोण आहे तर पहिलं अर्धशतक झळकावणारा खेळाडू निमेश रेडकर. तिकडे मात्र बॉल हवेत आहे, स्वतः मात्र करण तिकडे बॉलवर जातोय. कलेक्शन साठी कोणी नाहीये त्यामुळे थ्रोही केला जात नाहीये, परंतु बॅकअप साठी आले तिकडे मात्र आणि त्यावेळेला मात्र थ्रो केला गेला, परंतु धाव मात्र पुन्हा माघार घेतली तिथून निमिषने. अकरा चेंडू आणि 20 धावा असं समीकरण आहे या मॅचचं. अजूनही सामना दोलायमान परिस्थितीमध्ये आहे, कधी या बाजूला तर कधी त्या बाजूला. क्रिकेटचा खेळच मुदी कधी आपण जर पाहिलं तर असा राहिलाय की होत्याचं नव्हतं आणि नव्हत्याचं होतं करणारा खेळ म्हणजे क्रिकेट आपण म्हणतो. वारंवार रंग बदलणारा, अगदी या बाजूला असताना त्या बाजूला जाणारा. मगाशी अनिश्चितता आपण ती पाहिली आहे, ज्या वेळेला गुलामने 6 चेंडू 4 धावा डिफेंड केल्या. या वेळेला चुकी केली, फ्लायटेड हाताळला आणि फुल टॉस मिळाला. निमंत्रण दिलं गेलं होतं फलंदाज अक्षय पवारला आणि त्या निमंत्रणाचा हसत हसत त्याने स्वीकार केला आणि बॉलला पाठवलं फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर. 6 धावा षटकार. धावसंख्या थेट जाऊन पोचते ती 18 वरती. 14 धावांची अजूनही गरज असेल. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर करण घनसोलकर. मगाच्या मॅच मध्ये मात्र चांगला स्पेल हाताळला, परंतु या मॅच मध्ये थोडीशी यावेळेला चुकी केली. हा फुल टॉस टाकला आणि त्या फुल टॉसचा पुरेपूर समाचार घेतला तो अक्षय पवारने. यावेळेला स्लोअर वन हाफ ट्रॅकर होता, लेग कटर होता, वळवलं होतं चेंडूला, बोट फेरली होती त्या ठिकाणी चेंडूवरती आणि अतिरिक्त धावेचा इशारा आलाय पंचांकडून. एक्स्ट्रा रन्स, व्हाईट बॉल, स्वैर चेंडू आणि मला वाटतं हा डिसिजन जो आहे, आपला जो निर्णय आहे तो रिवोक केला, मागे घेतला पंचांनी. अक्षय पवारने सुद्धा त्या ठिकाणी चांगली खेळाडू वृत्ती दाखवली. त्यांनी सुद्धा पंचांना सांगितलं की होय बॅटकट आहे. आता आपल्याकडे अल्ट्रा एजची सिस्टम सुद्धा हळूहळू यावी लागेल. ISPL मध्ये ती अल्ट्रा एज आपण पाहिली टेनिस क्रिकेटमध्ये, परंतु रबर बॉल क्रिकेटमध्ये अल्ट्रा एज मला वाटतं थोडंसं चुकीचंच आहे. बॅटची एज लागते का नाही लागते हे कधी कधी पंचांना सुद्धा कळत नाही, परंतु ही टेक्निक जी आहे, हे विज्ञान जे आहे ते क्रिकेटमध्ये आता हळूहळू प्रगत होत आहे. पहिलं तर यूट्यूब लाईव्ह आलं, त्यानंतर स्टंप माईक आपण पाहिले, आता ISPL मध्ये आपण अल्ट्रा एज सुद्धा पाहिली. अगदी आपण DRS सिस्टम सुद्धा पाहतोय. वेगवेगळ्या अँगलने मात्र आपण आज मोठमोठ्या स्पर्धा ज्या आहेत त्या घरात बसून बघू शकतो, मग त्या भारतभरात कुठेही चालू असू दे. अगदी हे टेनिस बॉल क्रिकेटचं विश्व जे आहे ते आता फक्त मुंबई आणि महाराष्ट्रापुरतं मर्यादित राहिलेलं नाहीये. मुंबई आहे, नवी मुंबई आहे, महाराष्ट्र आहे, भारतभर आहे, भारताच्याही बाहेर आखाती देशांमध्ये आहे आणि लंडन सारख्या देशामध्ये सुद्धा आपले भारतीय टेनिस क्रिकेटपटू जे आहे ते जाऊन टेनिस बॉलचा खेळ खेळलेत क्रिओ कपच्या माध्यमातून. आणि आपल्याच या टेनिस क्रिकेटपटूंनी लंडनमध्ये जाऊन मात्र तो खेळ खेळला आणि तिथे नुसतं जाऊन खेळले नाही तर ती ट्रॉफी जिंकून भारतात आणली सुद्धा. NPL आपण पाहतोय, ISPL आपण पाहतोय. आता आणखीन एक मोठी स्पर्धा आपल्या सर्वांच्या भेटीसाठी काही दिवसांमध्ये मला वाटते येणाऱ्या नवीन हंगामामध्ये अशा बरेच स्पर्धा आहेत. आता इथे त्यांना प्लॅटफॉर्म मिळतोय. स्कोर जर आपण पाहिलं तर 23 वर आहे, 9ची गरज आहे. खेळाडूंना मात्र एक चांगली सुवर्ण संधी मिळते. एक व्यवसाय खरं तर या टेनिस क्रिकेट आणि रबर बॉल क्रिकेटमुळे उत्पन्न झालाय. या वेळेला हवेत फटका सजवलाय, कामेश आहे बॉल खाली,
आणि हा झेल मात्र टिपला जातोय. सेफ हँड्स मध्ये बॉल. जर्सी नंबर 24 कामेश स्ट्रेट इन टू दी बास्केट. अगदी टोपल्यात एखादा झाडावरून पडलेला आंबा पकडावा तसा हा झेल त्याच्या हातामध्ये येऊन पडलाय. OUT आउट. बॅटर हॅव टू गो आउट ऑफ दिस ग्राउंड. 23 वर हा पहिला धक्का. अनेकांना मात्र त्या ठिकाणी रोजगार उपलब्ध झालेत या क्रिकेटमुळे. युट्यूब लाईव्ह टीम असते, अंपायर्स असतात, कॉमेंटेटर्स असतात, मैदानात स्पर्धा ज्या वेळेला असते आजूबाजूला स्टॉल्स बरेच असतात. त्यामुळे लोकल पब्लिकला म्हणजे स्थानिक त्या ठिकाणी व्यावसायिकांना व्यवसाय मिळतोय आणि अशा अनेक ऑप्शन आहेत या क्रिकेटमुळे ज्यांना रोजगार उपलब्ध झालाय. खेळाडूंना सुद्धा आता आपण जर पाहिलं तर लाखोंची बोली लावून खरेदी केलं जातं. दरम्यान गोलंदाजीसाठी आले अक्षय पाटील. 9 धावा त्यांना आता डिफेंड करायच्या आहेत. 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. जिंकण्यासाठी 9 धावांची गरज आहे. निमिष रेडकर आणि निमिष रेडकर सोबत मात्र फलंदाजी करण्यासाठी मैदानावरती महेश आहे. नयन भगत आलेत, माफ करा, नयन भगत आलेत मात्र या नवीन ओव्हरसाठी. निर्णायक ओव्हर खरे तर या मॅचची आणि या स्पर्धेची, कारण जो जिंकणार आहे तो मात्र मेगा फायनल गाठणार आहे. त्यामुळे महत्वपूर्ण ओव्हर असेल. या मॅचच्या टर्निंग पॉइंट कडे आपण आता वळतोय. या स्पर्धेच्या टर्निंग पॉइंट कडे आपण आता वळतोय. जो जिंकणार तो मेगा फायनल गाठणार आणि जो पराभूत ठरणार त्यांची सकाळपासून केलेली जी मेहनत आहे ती वाया घालवणार. 6 चेंडू आणि 9 धावा. नयन भगतचा पहिला बॉल निमेश रेडकर साठी. पहिला चेंडू फाईन लेगला. फिल्डर मात्र तिकडे बॉल वरती येतील का? आणि हा बॉल मात्र निघून गेला. जमिनीला गुदगुल्या करत मात्र झाडा झुडपातून, गवतातून, पाण्यातून, चिखलातून सीमारेषा पार. धावा मिळतील 4 आणि हलाय हा महत्वपूर्ण चौकार. 6 मध्ये 9 ची गरज होती. पहिल्याच बॉलवर चौकार आला. आता 5 मध्ये अजून 5 बनवायचे. रन बॉल इक्वेशन आहे. नयन भगत थोडासा नाराज आहे क्षेत्ररक्षणावरती. कोण गाठणार मेगा फायनल? कामोठे की पनवेल, पनवेल की कामोठे? बॅटर का बॉलर, गोलंदाज की फलंदाज, बॉल की बॅट? कोण जिंकणार? शिवशंभो की I11? या वेळेला मिस टाइम फटका. बॅटच्या स्टिकर जवळ लागलेला बॉल. या वेळेला पहिली धाव वेगाने घेतली आहे. रन बॉल इक्वेशन आहे. मगाशी 6 मध्ये 4 डिफेंड झालेत. इथे तर 5 मध्ये 5 गरजेचे आहेत. त्यामधली 1 आली आहे. आता 4 मध्ये 4 अजून बनवायचे आहेत. प्रयत्नांची पराकाष्ठा. गोलंदाजाला आपल्या भात्यातले आता सर्वोत्कृष्ट चेंडू हाताळावे लागतील. लॉंग ऑन वरती मात्र फिल्डर. आणखीन एक सिंगल आली आहे. 3 चेंडू आता 3 धावांची गरज. कंपल्सरी चेसचा नियम आहे. नयन भगत विरोधात मात्र निमेश रेडकर, सोबत मात्र महेश. या वेळेला मात्र दिशा चुकीची होती. चुकी केली इथे मात्र नयन भगतने. एक्स्ट्रा रन देऊन बसला. आता 3 चेंडू बाकी आहेत आणि 2 धावांची आवश्यकता आहे. शेवटचे 3 चेंडू आज या दिवसातले. काय घडणार, काय बिघडणार, कोणाच्या बाजूने मात्र निर्णय लागणार या सामन्याचा आणि कोण खेळणार उद्या मेगा फायनल मध्ये? या वेळेला खोलात टाकलेला बॉल त्याला मात्र पाठवून दिलं लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि शिवशंभो कामोठे उद्या मेगा फायनल खेळण्यासाठी सज्ज होतोय. अभिनंदन टीम शिवशंभो 11 कामोठे. मी शिवशंभो 11 कामोठे टीमचे कॅप्टन विशालजींना विनंती करेन आपण व्यासपीठाच्या दिशेने यायचंय. विशाल पदाले आपल्याला विनंती असेल आपण व्यासपीठाशी संपर्क साधा. एकच